मॉडेल कॉलनी परिसर सुवर्ण समिती यांच्याद्वारे 26 जानेवारीचं औचित्य साधून सर्व चित्रकार आणि मूर्तिकारांना आपली कला प्रदर्शित करणं आणि प्रात्यक्षिक करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती। सर्व कलाकार एकाच मंचावर एकत्र आल्यामुळे दुर्मिळ दृश्य यावेळी पाहायला मिळालं। 26 जानेवारीचं औचित्य साधून मॉडेल कॉलनी आणि पुणे महानगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमानं चित्रकार आणि मूर्तिकार यांचा चित्तरंजन वाटिकेत कलाकार मेळावा आयोजित करण्यात आला होता। प्रसिद्ध चित्रकार आणि समीक्षक माननीय श्री रवी मुकुल यांनी या कार्यक्रमाचे रिबीन कापून उद्घाटन केलं। या मेळाव्यास अनेक दिग्गज मूर्तिकार, चित्रकार, कलाकारांनी हजेरी लावली होती। या कार्यक्रमात सहजीवन या वार्षिक अंकाचं प्रकाशन करण्यात आलंय। तसेच या कार्यक्रमात प्रसिद्ध मूर्तिकार नानासाहेब आबाजी वहाग यांच्या काचेच्या मूर्तीपासून बनविलेल्या वस्तू सर्वांचं लक्ष वेधून घेत होत्या। जो कार्यक्रम झालेला आहे तो अप्रतिम झाला। भूतोन भविष्यती सर्व कारागीर एकत्र आणलेले आहेत आणि सगळ्यांच्या कला बघायला मिळाल्या, त्याच्यामुळे प्रत्येकाला उत्स्फूर्ती झालेली आहे। आणि त्याचप्रमाणे मी सुद्धा याच्यात भाग घेतलेला आहे। मी स्वतः काचेच्या वस्तू तयार करतो 1958 पासून आणि आजपर्यंत तीच कला मी जिवंत ठेवलेली आहे। ते कोणची वस्तू मला तयार करता येते काचेपासून बघण्याला मिळणार नाही। याच्यातून प्रत्येक आर्टिस्टला उत्स्फूर्ती होते आणि तो त्या कलेमध्ये रमतो। कला अशी आहे जो कलेला जिगवतो तो चितेकडे जाईपर्यंत त्याची चिंता दूर होत असते। नाचा मुलगा अतुल वाघ हा अतिशय मेहनती आहे आणि त्याने माझ्यापासून जी कला शिकलेली आणि त्याच्यात त्यांनी एवढी प्रगती केलेली आहे। या मेळाव्यात त्यांनी प्रात्यक्षिक देखील करून दाखविलंय। त्यावेळी ते बोलत होते की काचेच्या बांगड्यांपासून कलाकृती करणं खूप मेहनतीचं काम आहे। आता सहसा अशी कामे कुणी करत नाही। या प्रसंगी व्यक्तिचित्र आर्टिस्ट श्री रवी मुकुल सर या प्रदर्शनाच्या निमित्तानं बोलत होते। या प्रसंगी ते म्हणाले, बंदिस्त कला दालनातून निसर्गाच्या सानिध्यात कला मेळावा आयोजित करण्याचा अतुल वाघ यांचा हा स्तुत्य उपक्रम आहे। मॉडेल कॉलनी विकास परिसर आणि पुणे महानगरपालिका उद्यान विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नानं आज इथं 26 जानेवारी 2018ला म्हणजे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी एक उत्तम कला दालनाचं इथे निर्मिती झालेली आहे आणि संपूर्ण परिसरामध्ये या बागेमध्ये अनेक ठिकाणी अनेक चित्रकार काम करत आहेत, अनेक शिल्पकार इथे आहेत, अनेक त्या प्रकारची प्रात्यक्षिकं चालू आहेत आणि हा प्रकार प्रथमच पहिल्यांदा अनुभवायला मिळतो इतक्या मोठ्या प्रमाणावर। आणि साधारणपणे नागरिकाच्या प्रयत्नातून ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत, ही सगळ्यात मोठी चांगली महत्त्वाची गोष्ट आहे। आणि इथे व्यावसायिकता कलेच्या दृष्टिकोनातून असू शकेल, पण व्यावसायिक हेतू धरून इथं कुठे काम केलेलं नाही आहे, हे ह्या संपूर्ण मला आर्ट गॅलरीचं फार मोठं वैशिष्ट्य वाटतं। आणि या सगळ्या प्रयत्नामध्ये बहुतेक पुण्यातल्या किंवा आसपासच्या देखील चित्रकारांनी, शिल्पकारांनी इथे येऊन त्यांची कला सादर करावी आणि एक अतिशय उत्तम अनुभव स्वतः देखील घ्यावा। म्हणजे इतरांना तर तो मिळेलच, पण स्वतःला देखील एक आपण इथे तो उत्तम आपण निर्मिती करतो त्याचा आनंद मिळेल ह्याची मला पूर्णपणे खात्री वाटते। या सगळ्या प्रकल्पाला मी मनापासून शुभेच्छा देतो। चित्तरंजन वाटिकेच्या या रम्य परिसरात ही कला लोकांना अधिक आनंद देईल। या कार्यक्रमाला अतुल वाघ, शबनम पुनावाला, श्यामला देसाई, पंकज आनंद, चंद्रशेखर खापरे, रेवती ढोबळे, उमा शर्मा, राहुल वंजारी, विवेक खटावकर, डॉक्टर संजय ढोले आणि इतर जण उपस्थित होते। कलादालनाची आवश्यकता ही नेहमीची एक अतिशय महत्त्वाची अशी बाब आहे आणि कलादालन हे उपस्थित असावं, मिळावं, पाहायला मिळावं अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी कित्येक वर्षापासूनचा चालला होता। त्याला एक चांगलं यश या ठिकाणी मिळालेलं आहे। उत्तम दर्जाचे कलावंत एका ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि ते कुठल्याही एका खोलीमध्ये किंवा एका दालनामध्ये आलेले नसून या परिसरामध्ये आणि या वाटिकेमध्ये निसर्गाच्या सहवासामध्ये आलेले आहेत आणि या ठिकाणी ते आपली स्वतःची कला मांडतायत सर्वांच्या बघण्यासाठी, सगळ्यांच्या अवलोकनासाठी। त्यामुळे हा एक इथे अतिशय चांगला मुक्त असा अनुभव पाहणाऱ्यांना मिळतो आहे। तर हा अनुभव मिळावा, पुणेकरांच्या सर्वांच्यासाठी तो उपलब्ध व्हावा, हा प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे। अशा कला दालनाची नेहमीच आवश्यकता असते। आजचं वैशिष्ट्य असं आहे की इतके चित्रकार, कलाकार, स्कल्प्टर्स वगैरे एकत्र आलेले आहेत आणि अगदी
रम्य वातावरणात अगदी हसत खेळत आणि खुशीने बसलेले आहेत आणि ही संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला एकतर कॉर्पोरेशनचा खूप मोठा सहभाग आहे आणि मॉडेल कॉलनी परिसर सुधारणा समिती जी अथक प्रयत्न ह्याच्यासाठी करते आहे. शहराच्या वासींना एक इन्व्हिटेशन असं आहे की तुम्ही या, जितक्या जास्त आपल्याला असे कार्यक्रम इथे करता येतील तेवढे आपण करूया. जे कोणत्याही मानाने निसर्गाच्या जवळ जाण्याचा प्रयोग आहे. प्रतिनिधी युवराज नायर, ब्युरो रिपोर्ट, पुणे. सगळ्यांनी स्थानापन्न व्हावं. मी आमच्या फाउंडर मेंबर जयरा पुनावाला यांना विनंती करते की रवी यांचं स्वागत करावं. 40 वर्ष महानगरपालिकेला सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट तुमच्या सामान्यासाठी मी विनंती करते जनवंतीला की कृपया त्यांना ही द्यावी. सुधारिणी वाढली बरं का तिला होतं म्हणून. यानंतर मी त्यांना विनंती करते की भोगट्यांसारखे आपल्या पाठीशी उभे राहिले. सर प्लीज आपण पुढे येऊ. त्यांचा सर्व आर्टिस्टच्या यातनं आपण त्यांना एक बॅग देतोय. मी इथे असे कॅमेरेच्या समोर येईल. असे घ्या सावकाश. हो भेटतोय हा माझ्या दृष्टीने फार आनंदाचा असा दिवस समजतो. श्यामलाताई देसाई, अतुल वाघ यांनी हा आजचा दिवस असा उभा केलेला आहे. चित्रकाराचं जीवन आपण सगळे पाहतो, अनुभवतो आणि त्यातून आर्थिक प्राप्ती व्हावी अशी जास्त मनोकामना प्रत्येक कलाकाराची असते. परंतु तसा दिवस कलाकाराच्या जीवनात क्वचितच असा उभा राहतो. आज मी तुमच्यासमोर त्यावेळेला उभा आहे. गेली 70 वर्ष मी या क्षेत्रात लहानपणापासून काम करतो आणि माझी सगळी फॅमिली, दोन्ही मुलं, दोन्ही सुना आणि नात, हे सगळे आम्ही त्या कलेसाठी जगतो. आम्हाला दुसरा संसार नाही. ज्यावेळेला संबंध ही जीवन जगत असताना सुरुवातीला आपली शिवसृष्टी उभी करण्याचा ज्यावेळेला प्रसंग आला त्यावेळेला परीक्षा असते की शिवाजी महाराजांचा संबंध जीवनपट शिल्पातून उभा करायचा. त्यावेळेला त्या मागची सगळं इतिहास वाचण्यासाठी आणि त्यातले तज्ज्ञ इतिहासकार आम्हाला बाबासाहेब
त्यांनी 3.5 वर्ष आपल्या जीवनातले दर्शन करायचे. आणि हा दिवस बाबासाहेबांना एक तर वेळ नाही, 2 मिनिटं द्यायचं म्हटलं तरी त्यांच्याकडे ते शक्य होत नाही. आणि आजही पहाटे 3 वाजल्यापासून सकाळी 8 पर्यंत बाबासाहेब संबंध बकरी मोडीमध्ये लिहिलेलं वाचतात, त्याचं रूपांतर अनुवाद कसा करायचा अशा पद्धतीने त्यांचं जीवन जगतात. आणि तसंच आहे, ज्या वेळेला एखादा संबंध कलाकार आपले जीवन जगतो त्यावेळेला त्याच्या मनावरचे संस्कार ठेवण योग साधनेचा एक विषय आहे. ज्यावेळेला ही आपुलकी शिवसृष्टी म्हणतो, कलेची चांगली सेवा व्हावी, कलेचा चांगला प्रसार व्हावा. वाईट वाटतं, कधी कधी डोळ्यात पाणी येतं. एवढं एकदा असं झालं, काम करत होतो 72, त्यातले 18 चांगले शिल्पकार असे महाराष्ट्रातले आम्ही निवडले होते की ते जे मधून चांगल्या गुणवत्तेने पास झाले, चांगले काम वास्तववादी आहेत, काम केलं. आणि उभारवानी तिचे राष्ट्रांचे डिटेल आपण मातीमध्ये जे काम केलं त्याचं प्रोडक्शन अतिशय चांगलं असं ते संबंध शिल्पकाम झालं. महाराष्ट्रीयन संबंध व्यक्तींनी तिथे श्री शिवाजी स्फूर्ती केंद्र असं होतं की ते पैसा मिळत नाही म्हणून नैराश्य प्राप्त होतं मनात आणि कामापासून वंचित होऊन दुसऱ्या कामाला लागतात. असं कृपया होऊ नये, कारण नाही हा कलेचा वारसा. मी तर म्हणतो कलेच्या दृष्टीने, शिल्पकलेच्या दृष्टीने उभं केलं तो आमचा मानबिंदू पुण्याचा आहे, त्याचा आम्हाला खूप अभिमान वाटतो. तेव्हा प्रभात फिल्म स्टुडिओ जरी पाहिला, ही सगळी चित्रकार मंडळी होती, 4ही जे मालक होते ते कलेचे चांगले जाणकार असलेली माणसं होती. आणि अशा पद्धतीने ज्या वेळेला आम्ही पुण्याला उभं करतो, संबंध अभिमान जगून धरून आपली कला निर्मिती करतो. मला जे आज इथं तुमच्यासमोर माझं संबंध जीवन मांडण्याचा योग देऊन श्यामलाताईंनी दिला, मनापासून धन्यवाद सर. महत्त्वाचं एकच म्हणायचं आहे, सांगायचं आहे आपल्या सगळ्या चित्रकारांच्या वतीनं, श्यामलाताईंनी जे पुण्यातल्या चित्रकार लोकांसाठी, शिल्पकार लोकांसाठी आजचं हे जे मोठं व्यासपीठ तयार करून दिलेलं आहे ते वास्तविक पुण्यामध्ये झालेलं नाही आणि ते त्यांनी इथं व्यासपीठ तयार करून दिलं. त्यानिमित्त आपण आपल्या सर्व पुणेकरांच्या वतीनं दिनकर खोपटे सरांच्या हस्ते त्यांच्यासाठी फार मोठं काम त्यांनी केलेलं आहे आणि ह्या कामाला भरभरून यश मिळणार आहे. महानगरपालिकेचं आम्ही रडकं मुलं आहोत, सारखे रडतो आणि मागतो, आई मला हे पाहिजे, आई मला ते पाहिजे, असे खरं परिसर समिती आहे. निदान रडलेलं त्यांनी ऐकलं. आम्ही 4-5 वर्ष रडतोय, कुठेही काही जाग लागलेली नाही, निदान तुमचं ऐकलं. छान, थँक्यू. गॅलरीचं भाडं आता महानगरपालिकेला अतिशय नॉमिनल, म्हणजे जो काही झाडा पुसायचा खर्च, इलेक्ट्रिकचा खर्च एवढाच आपल्याला गोळा करून त्यांनाच द्यायचा आहे. म्हणजे ते वर्षभर मग स्वच्छता आणि हे सगळं बघतील, असं आमचं बोली झालंय. आता लेखी करू.
आता जे मी 500 रुपये धंदा म्हणजे विचार केला होता की 500 रुपीज पर डे 7 दिवसासाठी द्यायचे. एक मिनिट प्लीज काही ट्रीटमेंट महानगरपालिका म्हणेल उद्या मोफत द्या तर मोफत असं पण नाही. तसंही करते. रवी मुगल सर, मी तुम्हाला विनंती करते की तुमचं प्रसन्न सगळे चेहरे पाहता मला महाराष्ट्र आनंद वाटतो. मॉडर्न कॉलनी यांच्या सहयोगाने आज इथे एक दिवसीय नृत्य आणि चित्र प्रदर्शन प्रात्यक्षिक आणि कलादारांचं उद्घाटन अशा सर्वांचे आभार मानतो. या परिसर समितीच्या या माझ्या घरी मला 2 दिवसापूर्वी आल्या होत्या आणि त्यांनी मला माझ्यासमोर तो घोकेस्फोट केला होता तो तुम्हालाही सांगतो. ते स्वतःही चित्रकार आहेत असं मी सांगितलं होतं. माझे साहित्यिक मित्र आणि हेही चित्रकार असलेले श्री भारत सासणे, माझा वर्गमित्र शिरीष भाटे आणि उपस्थित सर्व रसिको, या कलाकारांच्या निमित्तानं आज चित्र आणि शिल्प प्रदर्शन होणार आहे. उत्सुक होणार आहे. त्यामुळे थोडक्या सणांसारखे ज्येष्ठ शिल्पकार आहेत, चित्रकार आहेत, माझे समकालीन काही मित्र असतील आणि काही तरुणही आहेत. अशा सर्वांना घेऊन हा एक सुंदर ऑर्केस्ट्रा असं म्हणायला हरकत नाही जो इथे आज सादर होणार आहे. पुण्याचा मला या बाबतीत मला कधी खूप हेवा वाटतो. इथे ज्या गोष्टी घडतात त्या खरोखर अभिमानानं निर्वाव्या आणि अभिमानानं सांगाव्यात लोकांना. अशा गाण्या एक तर शब्दाच्या प्रेमात किंवा शब्दामध्ये आपण एवढे गुरफटून गेलेलो आहोत. अशा वेळेला चित्रासाठी दृश्य माध्यमासाठी काय याच्यातल्या कितीतरी गोष्टी आपण फक्त म्हणजे सुरुवात चित्रापासूनच होते. चित्रातून पाहत आपण ते शिकायला लागतो. गंमत अशी होते की चित्रनंतर मागे पडतात. जिथून सुरुवात केलेली आहे ते मागे पडतात. मग अक्षराचे शब्द तयार होतात, शब्दाची वाक्य होतात, त्याचे परीक्षक होतात, नंतर त्याची कथा, कविता, समीक्षा, नाटक, कादंबरी अशी साहित्याची रूपं त्याची होत जातात. आणि प्रत्येक टप्प्यावर आपण चित्रापासून त्या दृश्य संवेदनापासून दूर होत जातो. आणि मग एक वेळ अशी येते की चित्र देखील आपल्याला शब्दातून सांगावं लागतं. खरं तर शब्दाच्या अतिप्रेमामुळे म्हणा किंवा त्याच्या अपरिहार्यतेमुळे आपण आपल्या इतर संवेदना घालून टाकत असतो याचा आपल्याला भानच राहत नाही. चित्र जर मला शब्दातून सांगायला लागत असेल किंवा संगीत चित्र शब्दातून सांगायला लागत असेल, म्हणजे चित्रकाराला जेव्हा पद्धतीची मागणी जी होते अशा पार्श्वभूमी अशा कलाकाराची अत्यंत आवश्यकता आहे. मागे पु ल देशपांडेच्या बद्दलची गोष्ट मला आठवते. त्यावेळेस रोड म्युझियम बघायला गेले होते आणि त्याच्यामध्ये आपण नेमकं कोणासाठी म्हणजे पहिल्यांदा प्रेक्षक, श्रोता, वाचक समोर कोणी धरायचा आणि त्यानुसार निर्मिती करायची. ही पद्धत त्याच्यातून आर्थिक यश मिळतं, प्रसिद्धी मिळते. पण खरोखर निर्मिती होते का हा प्रश्न कधी कोणी विचारला. मग निर्मिती होते का? गाण्यामध्ये मला सांगा ना, तुम्ही आता हे बघतो गाणं आता ते रिलीजच्या नावाखाली तुम्हीच गाणी घेतात आणि त्याला काही 2-4 म्हणजे वाद्य जोडायची आणि थोडं स्पीड वाढवायचं पण कमी करायचं. ह्याच्यापेक्षा काय हे क्रिएशन करायचं. म्हणजे मी करता अगोदरच्या गोष्टी नाकारून स्वतंत्र निर्मिती करेल याच्यासाठी जे आत्मबल लागतं, याच्यासाठी एक धोका पत्करायची एक प्रवृत्ती असावी लागते, त्याची तयारी असावी लागते. ती दुर्दैवाने नवीन पिढीकडे दिसत नाही असं मला वाटतं. अखंड प्रयोग करणं किंवा हमखास यशस्वी कसं होता येईल याची आडाखे बांधत तयार करायची खरी गोष्ट. याच्यावर नवीन निर्मिती होत नाही. मला शाळेमध्ये
चित्रकार असल्यामुळे ते लक्षात राहण्यासाठी त्या ओळी नेमक्या कुठल्या संतांची तुम्ही सांगितलं तर मला आनंदी वाटेल. त्या ओळी अशा होत्या की सूर्याचे चित्र काढू ये चांगलं, सूर्याचे चित्र काढू ये चांगलं, प्रकाशाचे अंग आळता नाही. आणि प्रकाशाचं ते अंग सापडण्यासाठी माझ्या मते प्रत्येक काळामध्ये धडपडत असतो. मग ते रिअलिस्टिक आर्ट असो किंवा मॉडर्न आर्ट, तो प्रकाशाचा कण त्याच्यातला एखादा तरी स्पर्श आपल्याला व्हावा याची धडपड प्रत्येक काळामध्ये करत असतो. कारण चित्र हुबेहूब घेणं ही माझ्या मते प्राथमिक गोष्ट असते. त्याच्या पलीकडे आपण त्याच्यामध्ये काही मिळतं का, म्हणजे पोर्ट्रेट पण देखील आपण म्हणतो ना, कारण हे हुबेहूब काढणं, हुबेहूब ही फक्त प्राथमिक अवस्था आहे. त्याच्यामध्ये त्या माणसाच्या विषयी आणखी तुम्ही काही चित्रकार किंवा कलाकार सांगू शकतो का? तो अवकाश कलावंताला सतत लागत राहतो. ते चिरंजीवी त्याला प्रचंड कायमस्वरूपी असावं त्याची सदिच्छा व्यक्त करतो. कॅमेरा शॉर्टकट म्हटलं तर कट म्हटलं. ओके ओके तुम्ही पाहिजे उमा शर्मा आभार मानणारे सगळ्यांचा दिवस की हार्दिक शुभकामनाएं. चित्ररंजन वाटिका जैसे कि नाम से प्रतीक और इसमें आज इस गणतंत्र दिवस के पावन मेला पर प्रसिद्ध चित्रकारों और कलाकारों के हाथों से इस नए रंग की अति संपत्ति है. मैं अपने और हमारे नगर सेवक माननीय सिद्धार्थ सोनल जी, नीलिमाताई खाड़ी, ज्योत्सनाताई कोटे और स्वाति लोखंडे, इन सभी का आभार प्रकट करती हूँ. तो जिन्होंने इसकी नींव रखी, हमें इसका मार्ग कलश लगाया, इन सभी का मनपूर्वक आभार व्यक्त करती हूँ. हमारी पूरी टीम जिन्होंने इसमें रात दिन काम करके किया है, और सभी जो यहाँ पे आए हुए हैं देवी और सज्जनों, आप सभी का मैं अपनी मॉडर्न कॉलेज परिसर की तरफ से हार्दिक है कि आज गणतंत्र दिवस है, तो इस मौके पे अपना राष्ट्रगान होना ही चाहिए. सिक्युरिटीला बसतात ना रात्रीच्या वेळेला या दोघांनी त्याच्यात तिकडे दिसण्याची नाही राजस्थान मध्य प्रदेश म्हणतो हिंदी भाषेत ते सिक्युरिटी पण मॉडर्न चांगले वस्तू वसंत
हे पण तुमच्या कामाने जास्त बघा ना काय लाईन त्याचे लिनियर छान आहे ड्रॉइंग छान थँक्यू थोडं आणि गॅलरी नातूंचं आहे की शिक्षण चालू आहे कमी ठेवलं ना सगळं अनिरुद्ध देसाई कुठे अण्णा कुठे फार मोठं योगदान आहे साईबाबा अनिरुद्ध देसाई अण्णा देसाई गेले त्यांचा फॉर्म आहे त्यांचा फॉर्म पेंटिंग आहे त्याच्यात रमेश चांगलं करतो श्रीनगरचं तर आमची शॉप फार सुंदर आणि त्याच्यात कार्य इतकं सुंदर होतं ना मॅडम त्याच्यात टेक्स्चर तो दगड इतका सुंदर आहे त्याचं काम करताना मजा येईल त्याच्यातलं आतलं टेक्स्चर येत ना हॉसिन स्टोन येते ते तयार आणि ते आपले गेले ना आणि त्याचे सांगडे ही पण आमची Thank you.
छान जागी बरोबर जागेवर बसते ते. स्टेशनसाठी आपण आयोजन केला. एक मिनिट सरांना तुम्ही इथे करू शकता. इथं लोकं बसू शकता. ती त्याच्यावरची व्हिडिओ की आता 15-20 लोक बसली. मस्तच एकदम आणि कल्चरलला पण चांगलं कल्चरलसाठी पण होतं. भाविकाली परिसर एस्टॅब्लिश फंक्शन वगैरे आणि त्याच्यातले गेले 12 वर्ष फक्त ह्याच्यासाठी आम्ही म्हणतो. 43 वर्ष वैयक्तिक असं काहीच नाही. एक्झॅक्टली काय कॉज काय आहे आम्ही ॲक्च्युली वर्षभरापासून कालपर्यंत पेंटिंग ओके मराठी चांगलं आहे. मला माहिती कुठपर्यंत येऊ शकतो. चला सरांचा बाईक घ्यायचा. ब्लॉकिंग छान करतो. हा मस्त फिटनेस मेंटेन करायला एक दोन केस असायत परत एवढाच प्रश्न. आणि पेपर पण जो वापरला होता ना जुने आठवड्या वगैरे असायचे ना लोकांचे सावकारांच्या वगैरे मागे अक्षर लिहिलेली तशीच आणि त्याच्यात तो उपयोग केला जावा त्याच्या कुठले रंग लागतो क्या आपण पत्तर के कलर आहे पत्ती के कलर थोडेसे डेकोरेटिव्ह पद्धतीने असतात तर ते कसं काय करणार छान केलं पाहिजे आणि एक एक दगड प्रत्येक दगड वेगळं दिसायला सगळे दगड सारखे दिसत होते. ओपन मोटिव्ह असतो तिथेच कळतं.
ते म्हणजे चॅलेंजच आहे सगळं भारी करतो भारी करतो. हा आहे ना, या हे बघा, ते बसतं इकडे. काय म्हटलं मस्त. खरं म्हणजे हे आर्ट ही खूप जुनी आहे आणि आता काही काही झाडं मरत आहेत आणि त्याच्यात तुम्हाला टर्माइट्स वगैरे कॉलनीज दिसतील. आता ह्यांच्या स्कल्पचर मुळे आपल्याला अँथेल्सचं महत्त्व इकोलॉजिकल एन्व्हायरमेंट सोसायटीमध्ये आणि ह्या बागेसाठी की जी आपण नॉर्मली झाडं जर म्हणजे वाळली गेली तर आपण कापून ती विकून टाकतो किंवा जाळून टाकतो, पण हे न करता तिथेच राहणं हे अतिशय महत्त्वाचं आहे. तर टर्माइट कॉलनीज कसे बनतील इन्स्टॉलेशन लाईक दिस. थँक्यू. काय मटेरियल टेम्परेचर करतो ह्याचं 1200 डिग्रीज पर्यंत फायरिंग करायला लागतं ह्याचं. I worked on a series of anthems, Karan. I worked एवढी with मोठी फुललेस आहे का हे बघा ना 3.5 फूट मध्ये 4 फुटणार नाही. तेरा फुटाला 798 लागतं, याला 12. आणि हे खाली पडलंय ना हे तेच मटेरियल. ते बेसिकली हे असं का लावलंय? No, it is just I was experimenting on a lot of things, and then I thought the fragmentation, the small fragments was going to be making anthems, so it's too late to start. केवढी पडायची तुमच्या 2x4. चांगली इलेक्ट्रिक आहे. नाही कळत नाही बरं का कुठले आहे ना. कॅनव्हासचे पॅडवर एक काढलेले न करता केलेलं आहे. काय आणलं किती आहे बाळा हे? नाही मीच नाईफ पेंटिंग एक मीटिंग पण केलं वारली आणि नाईफ पेंटिंग. आज 26 जानेवारीचा दिवस आणि मॉडेल कॉलनी समितीतर्फे आणि पुणे महानगरपालिकेतर्फे आज जो संबंध चित्रकला आणि शिल्पकलेचं जे एक्झिबिशन या ठिकाणी श्यामलाताई देसाई, अतुल वाघ आणि त्यांच्या कमिटीने जे केलेलं आहे ते फारच प्रशंसनीय आहे. जवळजवळ 30 वर्षापूर्वी यमुनाताई किर्लोस्करांनी त्यांच्या बंगल्याच्या ह्या परिसरामध्ये संबंध पुण्याचे चित्रकारांचं एक प्रदर्शन
शंतनुराव किर्लोस्करांमार्फत भरवलं होतं आणि त्यावेळेचा हा परिसर एवढा सुधारित झालेला नव्हता. परंतु आज ज्या वेळेला हे संबंध परिसर पाहिला, ह्या कमिटीने समितीने जे काम केलं आहे ते वाखाणण्याजोगं आहे. या ठिकाणी संबंध पुण्यातील चित्रकारांना एकत्र आणण्याचा हा जो प्रयोग अतुल वाघ आणि श्यामलाताई देसाईंनी केला आणि त्यांच्या कमिटीने केलेला आहे. कमिटीच्या सगळीच नावं मला माहीत नाही, पण आज मी त्यांचे चेहरे पाहिलेले आहेत आणि ही सगळी जाणकार माणसं आहेत, कलेचे ज्ञानी माणसं आहेत आणि कला निर्मिती पुण्यातल्या कलाकारांकडून कसं होते याचं प्रत्यक्ष या ठिकाणी आपल्याला दर्शन होतं. आणि चित्रकारांनी स्वतःची जी कामं केलेली आहे, व्यक्तिगत वनमॅन शोसाठी असे स्टॉल उभे केलेले आहेत, तिथेही त्यांची कामं आपल्याला पाहायला मिळतात. आणि ह्या कामी ज्या वेळेला आपण पुण्याचा संबंध नवीन जनरेशन, नवीन पिढी कसं काम करते आणि त्याचबरोबर इथे जे प्रदर्शन आयोजित केलेले 2 दालनामध्ये, त्याच्यामध्ये बरेच सिनियर शिल्पकार पण आपल्याला पाहायला मिळतात. अशा 3 पिढ्यांचा संबंध हा कला परिसर आपल्यासमोर ह्या समितीने उभा केलेला आहे. त्याच्याबद्दल मी शिल्पकार दिनकर थोपटे या संबंध समितीचा आभार मानतो. ही शिल्पकारी मातीपासून म्हणजे स्टोनवेअर क्ले बॉडीमध्ये बनवलेली आहे आणि ह्या कामामागे इन्स्पिरेशन म्हणजे अँटिल्स म्हणजे मुंग्यांची वारुळं आहेत. कारण मला पर्यावरणाची जाणीव असल्यामुळे आपण मानव पर्यावरणाशी निगडीत न जगता या मुंग्यांकडून कसं शिकू शकतो या विचारात मी कायम असल्यामुळे मी ह्याची सिरीज तयार केली होती. टेक्निकली ह्याला कॉइलिंग पद्धतीने बनवलेलं आहे, ज्याच्यात मातीचे कॉइल्स बनवून एकावर एक लावले जातात. स्कल्पचर स्टोनवेअर क्ले बॉडीपासून बनवलेलं आहे. स्टोनवेअर क्ले बॉडी म्हणजे 1200 डिग्रीजपर्यंत मॅच्युअर होतं आणि त्याची बॉडी अर्धनवेअरपेक्षा जास्त टफ होते. त्यामुळे त्याचा वापर ह्याच्यामध्ये स्कल्पचरमध्ये केलेला आहे. ह्याला जे कॉइल्स केलेले आहेत ही प्रत्येक कॉईल एकावर एक लावली गेली आहे आणि पूर्ण स्कल्पचर फर्नसमध्ये बसत नाही म्हणून त्याचे सेक्शन्स बनवलेले आहेत. प्रत्येक ह्याचे फॉर एक्झाम्पल 4 सेक्शन्स आहेत जे एकावर एक बसवलेले आहेत. ह्याचे कलर्स हे ॲक्च्युली वेगळ्या क्लेज आहेत ज्या स्टोनवेअरच्या आहेत, सेम मॅच्युरिटीच्या आहेत, पण त्या एकमेकांमध्ये वापरल्यामुळे त्यांचे कलर्स वेगळे आलेले आहेत. ह्याच्यावर काही ग्लेज वापरलेला गेला नाही आहे, फक्त क्ले बॉडीचा कलर आहे. Hi, good afternoon. I'm Vishal Kataria. Fantastic afternoon. Lovely art. It's a wonderful initiative with the greenery around. I think the fabulous part is the art. So we have all sorts of paintings and sculptures and ceramics. So I think it's a fantastic initiative, and we hope to see many more of such events in the coming year. And congratulations to the management committee for organizing this event. Thank you. Hi, good afternoon. My name is Mehul Shah and I just happened to walk in here expecting this to be a garden, but I'm surprised to find out this is not just a garden. This is also a confluence of nature and art. I am blown away by the wonderful art that we see here in forms of painting, in forms of sculptures. As you can see, an artist actually working here right now, doing some of her work. So I urge anybody and everybody who is seeing this to come down, walk down here, and be prepared to be completely mesmerized and surprised by the wonderful art. And nature has always been here, so it's something that nobody should miss. Please do come and support the initiative done by the Model Colony Parisar, which is a fantastic job. Thank you very much. नमस्कार, मी चित्रकार सुरेश लोणकर बोलतोय. मॉडेल कॉलनी परिसर
मॉडेल कॉलनीतल्या परिसरातल्या सर्व चित्रकार प्रेमी लोकांनी आजचा जो इव्हेंट आहे हा संपूर्ण महाराष्ट्रातील चित्रकार लोकांच्यासाठी चालू केलेला आहे आणि मोफत आहे तो. हा उपक्रम संपूर्ण पुण्यामध्ये चालू व्हावा ह्या मोठ्या आशेनं आम्ही चित्रकार लोक ज्या दिवसाची वाट बघत होतो तो दिवस आज मिळालेला आहे. खूप छान इथं रिस्पॉन्स चांगला मिळालेला आहे. मोठे मोठे चित्रकार आर्टिस्ट लोक इथं आलेले आहेत, आपली आपली कला सादर केलेली आहे. आणि जास्त करून मॅडम देसाई जे आहेत यांचं मी जास्त अभिनंदन करू शकतो, कारण त्यांनी या परिक्रमासाठी, पुरस्कारासाठी किंवा या डेव्हलपमेंटसाठी जास्त परिश्रम केलेले आहेत आणि हा आजचा दिवस आमच्या चित्रकारांना दाखवलेला आहे. त्याबद्दल या मॉडेल कॉलनीची सर्व रसिकांचं मी मनापासून स्वागत करतो. तुम्ही म्हणताय बाकीचे डिसिशन मेकर हो खरंच. पण ठीक आहे, मी हिअर ॲज मच ॲज मी कॅन. रिस्टोरेशनचं काम करतो. हो का? मॉडेल कॉलनी विकास परिसर आणि पुणे महानगरपालिका उद्यान विभाग यांच्या संयुक्त प्रयत्नानं आज इथं 26 जानेवारी 2018ला म्हणजे भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी एक उत्तम कलादालनाचं इथे निर्मिती झालेली आहे. आणि संपूर्ण परिसरामध्ये या बागेमध्ये अनेक ठिकाणी अनेक चित्रकार काम करत आहेत, अनेक शिल्पकार इथे आहेत, अनेक त्या प्रकारची प्रात्यक्षिकं चालू आहेत. आणि हा प्रकार प्रथमच पहिल्यांदा अनुभवायला मिळतो इतक्या मोठ्या प्रमाणावर. आणि साधारणपणे नागरिकाच्या प्रयत्नातून ह्या सगळ्या गोष्टी घडत आहेत, ही सगळ्यात मोठी चांगली महत्त्वाची गोष्ट आहे. आणि इथे व्यावसायिकता कलेच्या दृष्टिकोनातून असू शकेल, पण व्यावसायिक हेतू धरून इथं कुठे काम केलेलं नाही आहे. हे ह्या संपूर्ण मला आर्ट गॅलरीचं फार मोठं वैशिष्ट्य वाटतं. आणि या सगळ्या प्रयत्नामध्ये बहुतेक पुण्यातल्या किंवा आसपासच्या देखील चित्रकारांनी, शिल्पकारांनी इथे येऊन त्यांची कला सादर करावी आणि एक अतिशय उत्तम अनुभव स्वतः देखील घ्यावा. म्हणजे इतरांना तर तो मिळेलच, पण स्वतःला देखील एक आपण इथे तो उत्तम आपण निर्मिती करतो त्याचा आनंद मिळेल याची मला पूर्णपणे खात्री वाटते. या सगळ्या प्रकल्पाला मी मनापासून शुभेच्छा देतो. कलादालनाची आवश्यकता ही नेहमीची एक अतिशय महत्त्वाची अशी बाब आहे आणि कलादालन हे उपस्थित असावं, मिळावं, पाहायला मिळावं अशा प्रकारचा प्रयत्न या ठिकाणी कित्येक वर्षापासूनचा चालला होता. त्याला एक चांगलं यश या ठिकाणी मिळालेलं आहे. उत्तम दर्जाचे कलावंत एका ठिकाणी एकत्र आलेले आहेत आणि ते कुठल्याही एका खोलीमध्ये किंवा एका दालनामध्ये आलेले नसून या परिसरामध्ये आणि या वाटिकेमध्ये निसर्गाच्या सहवासामध्ये आलेले आहेत आणि या ठिकाणी ते आपली स्वतःची कला मांडतायत सर्वांच्या बघण्यासाठी, सगळ्यांच्या अवलोकनासाठी. त्यामुळे हा एक इथे अतिशय चांगला मुक्त असा अनुभव पाहणाऱ्यांना मिळतो आहे. तर हा अनुभव मिळावा, पुणेकरांच्या सर्वांच्यासाठी तो उपलब्ध व्हावा हा प्रयत्न अतिशय स्तुत्य आहे. अशा कलादालनाची नेहमीच आवश्यकता असते आणि एक खूप चांगला उपक्रम इथे उपस्थित होतो आहे. यासाठी माझ्या शुभेच्छा. प्रदर्शनी लगाई है, ये आज समय की ज़रूरत है. ऐसा करने से जो तमाम चित्रकार हैं, सिर्फ पुणे के नहीं बाहर के चित्रकारों को भी प्रोत्साहन मिलता है इस सब से. और धीरे धीरे जैसे हमारी चित्रकला ये सब लुप्त जैसी होती जा रही है, चित्रकारों को प्रोत्साहन नहीं दिया जा रहा है. अगर इस तरह का एक कार्यक्रम रखा तो आज यहाँ पे जैसा कि आपने देखा है कि बहुत पूरे पूना के चित्रकार यहाँ पे आए हैं और उन्होंने इतना सुंदर यहाँ पे चित्रकारी का जो प्रदर्शन किया है वो बहुत काबिल तारीफ है. और इस तरह से अगर आगे भी चलता रहेगा तो मुझे लगता है कि पूरे चित्रकारों को बहुत अच्छा मौका मिलेगा. और प्रकृति का एक जो चित्रकार भी एक प्रकृति का अंग है, प्रकृति भी चित्रकारों को देख करके बहुत खुश होती है. जैसे आज इस बगीचे में चित्ररंजन वाटिका में हम लोग को महसूस हो रहा है. आजचं वैशिष्ट्य असं आहे की इतके चित्रकार, कलाकार, स्कल्प्टर्स वगैरे एकत्र आलेले आहेत आणि अगदी
रम्य वातावरणात अगदी हसत खेळत आणि खुशीने बसलेले आहेत आणि ही संधी उपलब्ध करून देण्यासाठी आपल्याला एकतर कॉर्पोरेशनचा खूप मोठा सहभाग आहे आणि मॉडेल कॉलनी परिसर सुधारणा समिती जी अथक प्रयत्न ह्याच्यासाठी करते. आता सगळ्यांना पुणे शहराच्या वासींना एक इन्व्हिटेशन असं आहे की तुम्ही या. जितक्या जास्त आपल्याला असे कार्यक्रम इथे करता येतील तेवढे आपण करूया. जे कोणत्याही मानाने निसर्गाच्या जवळ जाण्याचा प्रयोग आहे आणि प्रयत्न आहे. आपल्या नॉर्मल स्ट्रेस फील्ड लाईफपासून थोडंसं दूर जाण्याचा हा एक प्रयत्न आहे. मॉडेल कॉलनी परिसर सुधारणा समितीच्या वतीने आमची सगळी टीम सगळ्यांनी मेहनत घेतलेली आहे आणि कॉर्पोरेशन महानगरपालिका यांचे सगळे कर्मचाऱ्यांनी आम्हाला खूप मदत केली. खूप चांगला योग घडून आलेला आहे. पूर्ण पुणेभरचे शहरातले सगळे आर्टिस्ट इथे आलेले आहेत. जास्तीत जास्त लोकांना संधी देण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि असेच प्रयत्न होत राहावेत. इतर ग्रुपनी पण हा प्रयत्न करावा. पूर्ण पुणे शहरभर अशाच प्रकारचे प्रदर्शन व्हायला पाहिजेत. आम्ही जसा प्रयत्न केला तसा सगळ्यांनी मदत पण करावी, सहभाग पण घ्यावा. असा खूप दुर्मिळ योग असतो की सगळे कलाकार एकत्र येण्याची संधी आज मिळाली आणि निसर्गाच्या सानिध्यात आज खूप छान योग आला. आम्ही सगळ्यांचे आभार मानतो. जो कार्यक्रम झालेला आहे तो अप्रतिम झाला. भूतो भविष्यती सर्व कारागीर एकत्र आणलेले आहेत आणि सगळ्यांच्या कला बघायला मिळाल्या. त्याच्यामुळे प्रत्येकाला उत्स्फूर्ती झालेली आहे आणि त्याचप्रमाणे मी सुद्धा याच्यात भाग घेतलेला आहे. मी स्वतः काचेच्या वस्तू तयार करतो 1958 पासून आणि आजपर्यंत तीच कला मी जिवंत ठेवलेली आहे. ते कोणची वस्तू मला तयार करता येते काचेपासून. आणि बघण्याला मिळणार नाही. याच्यातून प्रत्येक आर्टिस्टला उत्स्फूर्ती होते आणि तो त्या कलेमध्ये रमतो. कला अशी आहे जो कलेला जिगवतो तो चितेकडे जाईपर्यंत त्याची चिंता दूर होत असते. काचेचं शिल्प शिकलेलो आहे मी 1958 साली आणि ती कला पूर्वी लोहाराचा भाता तो पायाने मारता रॉकेलचा दिवा त्याच्यावर करतो. नंतर मी डेव्हलपमेंट करून तो गॅसवर आज घरगुती गॅसवर तयार करता येतात आणि ती आर्ट जिवंत आर्ट आहे. त्याची कॉपी होऊ शकत नाही. प्रत्येक गोष्टीची कॉपी होईल पण याची कॉपी होऊ शकत नाही. आणि आजपर्यंत ज्या काही वस्तू तयार केलेल्या आहेत प्रत्येकजण बघून खुश होतो आणि ती कला
आपल्याला यावी म्हणून तो प्रयत्न करतो. दिसायला सोपी आहे पण ते करणं फार अवघड आहे. त्याला मेहनत फार असते. एवढी मेहनत आता काल कोणी घेत नाही आणि मेहनतीशिवाय कोणती गोष्ट मार्गी लागू शकत नाही. नाता मुलगा अतुल वाघ हा अतिशय मेहनती आहे आणि त्याने माझ्यापासून जी कला शिकलेली आहे आणि त्याच्यात त्याने एवढी प्रगती केलेली आहे की गिनीज बुकमध्ये त्याची नोंद झालेली. त्याला कोणत्याही प्रकारचं कमी पडू दिलं नाही आणि तो फार कारागिरांना घेऊन आणि प्रत्येक कारागिराला मार्गी लावतो आणि मार्गदर्शन करत असतो आणि प्रत्येकजण त्याच्या उत्स्फूर्तीला आणि त्याच्या प्रयत्नाला बघून आणि त्याचं सहकार्य बघून सहकार्य घेतात आणि त्याच्याप्रमाणे ते प्रगतीपथावर आलेले आहेत आणि येत आहेत. आता याची सुद्धा जो कमी जास्त करायची प्रेशर कमी जास्त असेल काय करायचं सांगा. हां ही